मॉर्निंग. तू म्हण गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मम्मा मम्मा. गुड मॉर्निंग. आमचं पिल्लू आत्ताच उठलंय है ना. उठलं उठलं कसं करतो मम्मा मम्मा. एक तर त्याला पाहिजे असतं बाबा, म्हणजे त्याचे आजोबा, नाहीतर मग मम्मा. आज बाबा गेलेत बाहेर लवकरच, 7-7:30 वाजताच गेलेत आज. आणि आज मी नवीन व्हिडिओची सुरुवात करते. तर ही दिसतीये माझी गॅलरी. पाठीमागं गॅलरीमध्ये मी जी थोडीफार झाडी लावलेत ते दिसतात. ते आमची पिल्लू. अरे अरे पिलू कशा रडतो मला दाखव. पिलू कशा रडतो. पिलू कशा रडतो. कशा रडतो रे. परत एकदा हा अजून एकदा दाखव कशा रडतो. आता हम कशा रडतो. तुझं नाव सांग. तुझं नाव सांग. तुझं नाव काय आहे. आतांग. आणि आतांग कसा रडतो. कसा रडतो. काय आलं रे. गाडी. गाडी कोणती गाडी आली. ट्रॅक्टर. ट्रॅक्टर नाही पिलू, टेम्पो आलाय. काय आलंय. टेम्पो. ही आहे गॅलरी. गॅलरीची एक बाजू आहे जिथं थोडीफार झाडं आहेत आता सध्या. पिल्लू म्हणतोय बस, तर बसायचं. अय्यो अजून खाली बसायचं. बस. हे जे दिसतंय ना, हे कपडे टाकायची जी जाळी असते ना, स्टँड असतं ते ठेवलेलं आहे मी. कपडे सुकवत घालायचे होते मला आणि त्याच्या आधीच हे पिल्लू उठलंय. तर हे मी फक्त जोडून ठेवलंय आणि आता कपडे वाळत घालायचे. पण भरपूर दिवसापासून मी म्हणते की काहीतरी फुलांची वगैरे झाडं लावायची आहेत मला थोडीफार. तर ती लावायला होत नाही आहेत. बघू आज जर वेळ मिळाला, बाहेर जाणार आहे आज पण, तर वेळ मिळाला तर मग बाहेर जाऊन फुलांची थोडीशी झाडं आणते आणि लावते. जर लावली तर तुमच्यासोबत पण शेअर करते. आणि आजचा दिवस कसा जाणार आहे हे तुमच्या सगळ्यांसोबत मी शेअर करणार आहे. चला तर सगळ्यात पहिल्यांदा मला कपडे वाळत टाकायचे आहेत. कपडे कुठे टाकायचे. इथं ना. काय रे पिलू. दाखव मला ते. बघ विमान आलं. विमान चाललं 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 चाललं. कसं कसं करायचं. बस नको आता झालं. मला कपडे वाळत टाकायचे. अरे कपडे वाळत टाकू आपण. बसून काय करायचं. बस. तुला आवडते का इथं याच्यात बघून बोलायला. बस. कसं म्हणायचं. बस. मला कपडे वाळत घालायचे पिलू. आपल्याला भूर जायचं. रिक्षानं नाही, पप्पांच्या गाडीवर. हा पप्पांची गाडी कशी चालते रे. बुम बुम. परत एकदा दाखव कशी चालती. कशी चालती पप्पाची गाडी. पप्पाला उठवायचं का. चल पप्पाला उठवायचं. आपल्याला भूल जायचं ना, उशीर होतो मग.
पिलू. पप्पाला उठव. जा जा तिकडे जाऊन पप्पाला उठव. पप्पाला उठव. पप्पा ऐकलं नाही पप्पानी रे. पप्पाला उठव परत. झोपला. पिलू कसे पळत आहे. ये इकडे या. बाय करा. भूर चाललो आम्ही है ना. कुठं चाललो तू. कसं चाललो. काय तुझी रस आहे कशाचं अननस काय अननस मग क्या चावू नको. हा विचार ना त्याला काय पिलू कुठं आलोय आपण. गाडी. हे काय आहे. फुल. किती फुले आहेत रे. दूध नाही भरपूर फुले आहेत. मग हा ते घ्यायचंय. कुठं आला तू. गाडीत आला. काय आहे झाड घ्यायला आला. पिलू झाड घ्यायला आला का तू. पिलू तसं नाही करायचं. काय खातो पिलू तू. काय ठेवायचंय का. पण टोकवाला काय घेतलं असं. बघ बरं बसतंय का व्यवस्थित. काढ बरं हे. बसतंय पाय करायचं. आणि आजच मला हा फॉर्मल शूज रिसीव झालेला होता. हा मी अजिंक्यसाठी मागवलेला होता. त्याला आवडला म्हणून मग ठेवला. छान वाटला मला पण. त्याला थोडंसं नको वाटत होतं कारण हा भरपूर शाईन करत होता. पण थोडंसं वापरल्यानंतर हे बुटाची शाईन थोडीशी कमी होते आणि मग व्यवस्थित वाटतो. आता गाडीवरच झोपलेला होता त्याच्यामुळे जरा थोडंसं रिलॅक्स होतं. कारण आल्यानंतर मग आम्हाला दोघांना पण भूक लागली होती. सकाळी आम्ही लवकरच जेवण करून गेलेलो होतो आणि घरी यायला जवळजवळ आम्हाला 3:30-4 वाजले होते. भरपूर उशीर झालेला होता. गेलो होतो एका कामासाठी आणि ते काम झालं नाही. मग म्हटलं आता बाहेरच आलोय तर मग भरपूर दिवसापासून हे प्लांट घ्यायचे होते तर घ्यायला जाऊयात म्हणून मग घ्यायला गेलो आणि तिथंच भरपूर वेळ आम्हाला गेला. घरी आणले होते ते जे प्लांट होते ते मला मोठ्या कुंड्यांमध्ये लावायचे होते आणि घरातले पण मी तुम्हाला सगळेचे दाखवले होते प्लांट. ते पण मला वेगवेगळ्या कुंड्यामध्ये लावायचे होते. पण नाथांग झोपला तोपर्यंत पटकन म्हटलं थोडंसं करून घ्यावं. पण शेवटी नाथांग उठलाच थोड्या वेळाने. जास्त वेळ नाही झोपला तो. मी तुम्हाला दाखवते मी काय काय आणले ते. या 2 छोट्या कुंड्या आणलेल्या आहेत मी जेट प्लॅनसाठी आणि ह्या मोठ्या 3 कुंड्या आणलेल्या होत्या ज्या इंडोर प्लॅनसाठी आणलेल्या होत्या. पण मला घरी आल्यावर लक्षात आलं की आणखी 2 प्लॅन्ट लागणार आहेत कारण आणखी मी येतानाच 5 इंडोर प्लॅन्ट आणलेले होते. आणि हे आहे मॅग्नेटिक प्लांटर. नवीनच काहीतरी आहे हे माझ्यासाठी. मग म्हटलं एकदा वापरून बघूयात. एकच आणलं त्यासाठी. जर चांगलं वाटलं तर अजून घेऊन येईन. पण घरी आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मला प्लांटर कमी पडतात आहे. तर बघूया आता परत एकदा जेवढ्या कुंड्या होतील तेवढ्या मी लावणार आहे आज.
कुंड्या नाही, कुंड्यात मला झाडं लावायची आहेत. जेवढी होत आहेत माझ्याकडं आहेत कुंड्या अवेलेबल, त्याच्यानुसार मला आता लावायला लागणार आहे. आणि वेळ पण माझ्याकडे कमी आहे. थोड्याच वेळाने आता अंधार पण हे पडणार आहे. ॲलोवेराचं प्लांट बघूयात जेवढं होतंय तेवढं तर मी जे करते एकच पटकन. होतं माझ्याकडं, आता याचे किती झाले आणि हे मी तुम्हाला माझ्याकडे असलेले प्लांट दाखवते. आता हे तरी पण मी हे मला वाटतं 15-20 दिवस झाले असतील, 1 महिना झाला असेल मॅक्सिमम. हे सगळं काढलं होतं, सगळं सेपरेट ठेवलं होतं या कुंडीमध्ये. तेव्हा 3 ॲलोवेरा होते माझ्याकडं. तर हे सगळं 1, 2 आणि या तिसऱ्या कुंडीमध्ये मी 1 ॲलोवेरा हे जे आहे मेनवालं, जे पहिल्यांदा आणलं होतं, तर हे पहिलं लावलेलं होतं. आणि याच्यासोबत हे 2 असे छोटे छोटे लावलेले होते. हे जे 2 आहेत हे छोटे छोटे लावलेले होते. आता हेच छोटेवाले किती झालेत, भरपूर वाढलेत परत. आता हे मला परत काढून दुसऱ्या कुंडीमध्ये लावायला लागणार आहेत. केवढे झालेत हे. इकडे 2, इकडं 1, इकडं 1, अजून इकडं पण आहे. बापरे, भरपूर वाढलेत. आता हे पण काढायला लागतील मला, दुसऱ्या कुंडीत लावायला लागतील. इकडं किती झालेत अजून. इकडं एक आहे. भरपूर वाढलेत. तसंच हे पण जे होतं हे जे होतं हे पण एकच होतं. यामध्ये मी या कुंडीमध्ये 2 लावले होते. तर आता हे किती झालेत. हे 1 आहे, हे दुसरे, त्याच्यानंतर इकडं 3रं आणि हे 4थं आणि हे 1 5वं. असे याच्यामध्ये आता 5 स्नेक प्लांट झालेत. हे एक ठेवलेलं हे असंच आहे, हे काय वाढलं नाही जास्त. याच्यामध्ये पण एकच ॲलोवेराचं प्लांट लावलेलं होतं. तर त्याच्यामध्ये आता किती झालेत. हे 1, 2, हे 3. याच्यामध्ये पण आता 3 झालेले आहेत. ह्याच्यामध्ये पण एकच लावलं होतं मी, याच्यामध्ये पण 1 लावलं होतं. तर किती झालेत हे याच्यामध्ये. बापरे, ह्याच्यात तर 1, हे वालं 1, त्याच्यानंतर हे 1, हे छोटूसं आले हे, आणि हे 4थं, हे 5वं, आणि इकडं 1 आलं. इकडं छोटे छोटे 1 आले. 6. ह्याच्यामध्ये 6 झालेत. त्याच्यामध्ये पण एकच लावलं होतं. एकाचे 6 झालेत. ह्याच्यामध्ये पण 5-6 झालेत. हे पण एकच लावलं होतं. आणि इकडे 1 लावलं होतं. हे असं वाढले आता मनी प्लांट. आणि याच्यामध्ये 1 लावलं होतं. तर याच्यामध्ये मला वाटतं अजून 1 आलं आहे मागं. इकडे 1 आलं आहे छोटंसं. आणि हे ब्रह्मकमळ आहे, एकच होतं. तर याचे पण 3 झालेत. आणि 1 असं छोटंसं, हे इथं छोटंसं झालेलं आहे अजून 1. आणि हे आहे तुळशीचं रोपटं. मी तिथूनच आणलं येताना, पण आता सध्या मला लावायला जागा नाही आहे. तर मी लगेच इथे लावून दिले, कारण हे सुकून जाईल लगेच म्हणून. बघू, मी याच्या मंजुळा पण दिलेल्या आहेत मला मम्मीने, पण त्या पण काही आल्या नाहीत. मी 2-3 वेळा ट्राय केल्यात, पण मंजुळा पण माझ्या कुंडीमध्ये येत नाही आहेत. तर बघूया आता काय होतंय. आजच्या या प्लांटच्या शॉपिंगमध्ये सगळ्यात जास्त आवडलेलं प्लांट म्हणजे हे लाल रंगाचं प्लांट, लाल पानांचं जे प्लांट आहे ते. त्याचं नाव खूप घ्यायला मला तो लक्षात राहत नाहीये. मला जेड प्लांट्स हँग करून ठेवायचे होते, आणि हँगिंगच्या कुंड्या तिथल्या आम्ही ज्या नर्सरीमध्ये गेलो होतो तिथल्या संपलेल्या होत्या. ज्या होत्या पण त्या वेगवेगळ्या रंगामध्ये होत्या आणि कलरफुल मला नको होत्या, म्हणून मग नाही घेतल्या आम्ही. आणि मग मला आठवलं की हा व्हिडिओ जवळजवळ लॉकडाऊनमध्ये बघितला होता. त्यानंतर मग आता आम्ही म्हटलं ट्राय करूयात, बघूया सक्सेसफुल. व्हिडिओ जवळजवळ 5-6 वेळा बघितला असेल आणि आम्ही ट्राय पण केलं. तर मला जमलं, पण अजिंक्य अजून ट्राय करत होता आणि त्याने पण भरपूर वेळा ट्राय केला आणि त्याला पण जमलं. शेवटी आम्ही हे हँगिंगच्या कुंड्या घरीच DIY करायला जे हँगिंग लागतं तर त्यामध्ये सक्सेसफुल झालेलो होतो. आणि मी तुम्हाला आता पुढे दाखवते की आम्ही या कुंड्या ज्या आणलेल्या होत्या, झाडं आणलेली होती, ते कुठं कुठे लावलेले आहेत. अजून याचे मी प्लेसेस काही फिक्स नाही आहे केलेल्या कुठं लावायच्यात. आता मी रँडमलीच लावून ठेवलेले आहेत. आमचं हे होतंय तोपर्यंत अथांग उठलेला होता, आणि त्यानंतर मग त्याला मी थोडंसं खेळू दिलं माझ्यासोबत, पण तो काही मला काम आवरू देत नव्हता.
बाल्कनीमध्ये मी जेवढा वेळ झाडे लावत होते तेवढा पूर्ण वेळ अथांगला अजिंक्यने सांभाळलं, कारण तो काही मला काम करू देत नव्हता. आणि तोपर्यंत कटिंगची पण त्याने तयारी करून ठेवली, कारण मग जेवायला पण बनवायचं होतं आणि उशीर पण होत होता. खाली भरपूर वेळ हे खेळून आले तरी पण माझं काय आवरलेलं नव्हतं. मग शेवटी ह्यांची दोघांची एंटरटेनमेंट चालू आहे अशीच. हॅलो. तर काल रात्री मी कंटिन्यू नाही केला व्हिडिओ. मी डायरेक्ट तुम्हाला आता दुसऱ्या दिवशी भेटते. आणि काल रात्री मला ते झाडं लावायला वगैरे भरपूर उशीर झाला होता आणि मग त्याच्यानंतर जेवण पण बनवायचं होतं आणि शूट करत बसले असते तर मग वेळ लागला असता, म्हणून मग मी शूट नाही केलं. आणि आता मी तुम्हाला आज डायरेक्ट दुसऱ्या दिवशी भेटते आणि ते प्लांट वगैरे मी जिथं लावलेत ते मी तुम्हाला दाखवते. चला तर मग हा व्हिडिओ मी इथंच एंड करते आणि भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.